नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ, जय महाकाली सर्वांनी। मी सुद्धा तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते। 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा आलेली आहे। गुरुपौर्णिमा निमित्त आपल्या गुरूंची, स्वामींची सेवा करायला नक्की सुरुवात करा, कारण गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेले आहे, जेव्हा देव आपल्यावरती कोपतात तेव्हा आपले गुरु आपल्याला तारतात। आपले गुरु आपलं रक्षण करत असतात, परंतु ज्या वेळेस आपले गुरु आपल्यावरती कोपतात त्यावेळी देव देखील काही करू शकत नाही। हे महत्त्व आयुष्यामध्ये आहे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। म्हणजेच गुरु महाराज हेच आपले वडील आहेत, आपले आई आहेत, आपले बंधू, आपले सखा, जे काही नाते तुम्ही त्यांच्या सोबत जोडाल ते तुमच्यासाठी आहेत। आणि एक वेळा आपण तुमचे बोट त्यांच्या हातामध्ये दिले, तुम्ही त्यांच्या हातामधील तुमचं बोट सोडवून घ्याल, परंतु महाराज तुमचे बोट कधीही सोडणार नाही। आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती, सुख दुःखामध्ये, चांगल्या वाईट दिवसांमध्ये, प्रत्येक क्षणी आपले गुरु आपले साथ देतील। फक्त आपल्याला ते अनुभवायला हवे। ह्या सर्व गोष्टी आहेत त्या अनुभवायच्या असतात। या सर्व गोष्टी फक्त असेच होत नाही की मी हे पारायण केलेलं आहे, मी हे व्रतवैकल्य केलेले आहेत आणि त्याच्यामुळे साक्षात देव माझ्या समोर येऊन उभं राहणार आहे, अगदी अचानकच काही चमत्कार घडणार आहे, कुठून तरी पैशाचा पाऊस पडणार आहे, असं काहीही होत नाही। देवसेवा म्हणजे हा एक अनुभव आहे। हा फक्त अनुभव आपल्याला अनुभवायचा असतो, ती ऊर्जा आपल्याला सील करायची असते। बघा, आपण मानले तर दगडामध्ये देखील देव आहे। एखादा रस्त्यावरचा दगड तुम्ही घेऊन या आणि तुमची ज्याही देवावरती भक्ती आहे आणि त्या दगडाला तुमचा देव मानून त्या दगडाची अगदी नित्य नेमाने पूजा करा, बघा तुम्हाला त्या दगडामध्ये देखील देव आहे असे नक्कीच वाटू लागेल। तुम्ही ज्या परमेश्वराचे नाव घेऊन त्या दगडाचे पूजन केलेले आहे, त्या दगडामध्ये त्या परमेश्वराचे साक्षात अस्तित्व निर्माण होईल। परंतु ज्या ठिकाणी तुमचा देवावर विश्वास नसेल, श्रद्धा नसेल, त्या ठिकाणी शक्तीवरती त्या देवाचा विश्वास नसेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी कधीही तुमचा अनुभव देवासाठी येणार नाही, तुम्हाला कधीच त्या ठिकाणी देव मिळणार नाही। अशा व्यक्तींना मंदिरात देखील दगडच दिसेल। त्यामुळे या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व विश्वासावरती अवलंबून असतात। आणि आजकाल गुरुचरित्र पारायण किंवा आपण वेगवेगळी व्रतवैकल्य करतो, तर त्याच्यासाठी भरपूर असे नियम आपल्याला पाळावे लागतात। हा नियम आपल्याला अगदी काटेकोरपणे पाळलाच पाहिजे आहे। दत्त सेवेमध्ये आपल्याला असेच करावे लागते, स्वामी सेवेमध्ये आपल्याला हा नियम पाळावाच लागतो। मग अशा वेळेला नियमांना घाबरूनच बरेच जण सेवेमध्ये येत नाहीत, किंवा मग त्यांची इच्छा असून देखील, सेवेकरी असून देखील ते गुरुचरित्र पारायण करण्यासाठी घाबरतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्रतवैकल्य करण्यासाठी देखील घाबरतात। तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते, देव हा भक्ती आणि विश्वासाचा विषय आहे। देव हा कधीही भीतीचा विषय नसतो। त्यामुळे आपल्या मनामध्ये जी काही व्रतवैकल्यविषयी, पारायणाविषयी भीती आहे ती पूर्णपणे काढून टाका आणि आपल्या महाराजांची, आई वडील, बंधू, सखा, जे काही तुम्ही त्यांना मानताय ते मनापासून माना आणि त्यांची सेवा करायला सुरू करा। तुम्हाला त्या ठिकाणी असे वाटले की तुमच्याकडून एखादी काही चूक झालेली आहे, तर त्या भगवंतासमोर बसा, गुडघ्यावरती टेका, गुडघ्यावर बसून हात जोडा आणि त्या परमेश्वराला माफी मागा की ही चूक माझ्याकडून झालेली आहे आणि हे परमेश्वरा, हे महाराज, माझ्याकडून पुन्हा ही चूक होऊ नये अशी सद्बुद्धी मला द्या। आणि आपल्या या लेकराच्या चुका आहेत त्या तुम्ही तुमच्या पदरी घ्या। जी चूक माझ्याकडून झालेली आहे ती नकळतपणे माझ्याकडून घडलेली आहे, त्याच्यासाठी मला क्षमा करा। ही चूक माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नये महाराज, अशी सद्बुद्धी मला द्या, अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करते। जे काही तुम्हाला वाटते ते महाराजांना त्या ठिकाणी तुम्ही बोला, त्या ठिकाणी महाराज नक्कीच तुम्हाला माफ करतील। महाराज कधीही कोणालाही काहीही शिक्षा देत नाही, कोणताही दोष आपल्याला लावत नाहीत। कधीही कोणतेही देव, कोणतेही गुरु आपल्यासोबत कधीही वाईट करत नसतात। आपल्याबरोबर जे काही वाईट घडतं ते आपल्या कर्मानुसार घडत असते। त्यामुळे कोणत्याही सेवेबद्दल, कोणत्याही व्रताबद्दल, पारायणाबद्दल तुमच्या मनामध्ये काही भीती आहे तर ती तुमच्या मनातून आधी काढून टाका। गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत।
आपले गुरु रक्षण पारायण करण्याचे म्हटले तरी ज्या वेळेस आपले गुरु आपल्यावर प्रत्येक दिवसाला 2 ते 2.5 तास आपल्याला वाचन करावे लागते। 3 दिवसांचे गुरुचरित्र पारायण करायचे म्हटले तर रोज 4 ते 4.5 तास आपल्याला वाचन करावे लागते। तुम्ही वर्किंग आहात, तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, बाळ असतील, काही आजारपण असतील, त्यामुळे आपण एवढा वेळ आपल्या देवघरासमोर पारायण करण्यासाठी बसू शकत नाही। तुम्ही स्वतःचा काही व्यवसाय करत असाल, स्वतःचा एखादा शॉप असेल, हॉटेल असेल किंवा तुम्ही स्टुडंट आहात, त्यामुळे तुम्ही एवढा वेळ अगदी तुमच्या दिवसातून दररोज काढू शकत नाही। तुमची इच्छा असून देखील गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करू शकत नाही, तर अशा वेळेला फक्त 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास लागणाऱ्या संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण आपण नक्की करू शकता, ज्यामध्ये फक्त 7 अध्याय आहेत। आणि ह्या संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे 5वा वेद मानलेल्या मोठा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याचे पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळते। त्यामुळे अगदी प्रत्येक जण कितीही अडचणी असू देत, काही वेळ नसू देत, कोणताही आजारपण असेल, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असाल, त्या ठिकाणी तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण नक्की करू शकता। संक्षिप्त गुरुचरित्र हे ग्रंथ ज्या ठिकाणी ग्रंथ भांडार आहे, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ ज्या शॉपमध्ये मिळतात, त्या ठिकाणी तुम्हाला इझिली उपलब्ध होऊन जाईल, किंवा स्वामी केंद्रामध्ये, मठामध्ये देखील तुम्हाला हा ग्रंथ उपलब्ध होईल। त्याचबरोबर ऑनलाईन देखील तुम्ही हा ग्रंथ विकत घेऊ शकता। फक्त 50 रुपयाला हा संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ आहे, किंवा ज्या ठिकाणी पूजा साहित्य मिळते त्या ठिकाणी तुम्हाला हे संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ नक्की मिळून जाईल। संक्षिप्त गुरु तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता। संकल्पयुक्त संक्षिप्त गुरुचरित्राचे तुम्ही 11, 51, 21, 7, 108 असे पारायण तुम्ही करू शकता, किंवा गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही संकल्पयुक्त 21 दिवसांची सेवा सुद्धा करू शकता, किंवा मग 11 दिवसांची सेवा देखील करू शकता, किंवा संकल्प न करता देखील संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण तुम्ही दररोज करू शकता। 21 दिवस आपल्याला सेवा करण्याची इच्छा आहे, परंतु गुरुपौर्णिमा झाल्यानंतर तुमचा 21वा दिवस आलेला असेल तरी देखील काही हरकत नाही, तुम्ही नक्कीच हे संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करू शकता। तुम्ही ज्या वेळेला हा व्हिडिओ बघाल त्या वेळेपासून तुम्ही हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायला घेतले तरी देखील चालेल। तुम्ही 7 दिवस किंवा 11 दिवसाचे पारायण देखील नक्कीच करू शकता। फक्त आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपला 7वा दिवस किंवा 11वा दिवस येणार आहे, म्हणजे तुम्ही 11 दिवसाच्या पारायणाचं या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी उद्यापन करू शकाल। आपण जेव्हा सेवा सुरू करणार आहोत त्या सेवेच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प हा आपल्याला फक्त सेवेच्या पहिल्या दिवशी करायचा आहे, पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा नसतो। संकल्प केल्यानंतर सकाळी उठल्यापासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही कधीही संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करू शकता। हे पारायण करण्यासाठी आपल्याला कोणतीही पूजा मांडणी करायची आवश्यकता नाही। तुमचे शॉप असेल किंवा एखादे हॉटेल आहे, दुकान आहे, तर अशा वेळेला तुम्हाला घरामध्ये बसून पारायण करणे शक्य नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही बसून हे पारायण करू शकता। तुमच्या शॉपमध्ये, दुकानामध्ये, ज्या ठिकाणी तुमचं देवघर असेल त्या ठिकाणी समोर बसून तुम्ही हे पारायण करू शकता। पारायण करत असताना आपल्याला स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यावे। आपल्या देवघरामध्ये धूप, दिवा, अगरबत्ती अगोदरच लावलेला असावा आणि त्याच्यानंतर हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात करायची आहे। संक्षिप्त गुरुचरित्र पारायण म्हणजे हे ग्रंथ आपल्याला वाचन करण्यासाठी फक्त आपल्याला 30 मिनिटे लागत असतात, म्हणजे अर्धा तास लागतो। आता तुमची वाचनाची स्पीड ज्या प्रकारे असेल त्या प्रकारे तुम्हाला वेळ लागेल, म्हणजे जास्त फास्ट देखील आपल्याला हा ग्रंथ वाचायचा नाही किंवा अगदी स्लो मध्ये देखील आपल्याला वाचायचं नाही। पारायण करताना तुम्हाला जर काही मेडिकल इश्यू असतील, कुठला आजारपण असेल, तुम्ही जमिनीवरती जास्त वेळ बसू शकत नाही, तर यावेळेस आपण आपल्या देवघरासमोर दिवाबत्ती लावून आपण एखादा टेबल किंवा खुर्चीवर बसून देखील हे पारायण करू शकतो। फक्त आपल्याला आपल्या बेडरूम मध्ये किंवा अंथरूण असेल किंवा बेडवर बसून आपल्याला हे संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करायचे नाही।
पारायणाला बसल्यावरती सर्वात प्रथम महाराजाला आपल्याला मुजरा करायचा आहे, गणपती बाप्पाला वंदन करायचे आहे आणि नंतर महाराजाला आपली जी काही समस्या आहे ती आपण आपल्या महाराजांना सांगायची आहे। तुमची जी काही इच्छा असेल ती महाराजांना सांगायची आहे। तुम्हाला काही संकट समस्या असेल तरी महाराज आपल्याला ह्यातून नक्कीच बाहेर काढा अशी विनंती आपल्याला महाराजांना करायची आहे। किंवा तुमची जी काही एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करत आहात, त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला यश येत नाही तर त्या ठिकाणी महाराजांना तुमच्या आशीर्वादाने कृपेने माझ्या ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी माझ्या प्रयत्नांना यश मिळवून द्या असं आपल्याला महाराजांना आपल्याला गाराणे म्हणजे प्रार्थना करायची आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला या ग्रंथाचे वाचन करण्याला सुरुवात करायची आहे। संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथामध्ये अगदी 7 अध्याय आहेत आणि अध्याय देखील अगदी छोटे छोटे आहेत। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा अध्याय आपल्याला एकाच बैठकीमध्ये एका जागेवर बसूनच वाचायचे आहे, म्हणजे आपले एक पारायण पूर्ण होते। हे 7 अध्याय पूर्ण वाचून होईपर्यंत कोणाशीही मध्येच बोलायचे नाही, मध्येच आपल्याला एका जागेवरून उठायचे नाही। अगदी मन एकाग्र करून आपल्याला ही सेवा करायची आहे। पारायण झाल्यानंतर ग्रंथाला नमस्कार करायचा आहे, ग्रंथाला धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे। खडी साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य ग्रंथाला दाखवायचा आहे। सुरुवातीला गणपती बाप्पाची आरती आपल्याला करायची आहे, त्याच्यानंतर स्वामी महाराजांची, गुरुदेव दत्तांची आरती आपल्याला करायची आहे। आपल्या कुळदेव, आपल्या कुळदेवींची आपल्याला आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपले आसन सोडायचे आहे। पारायण करताना आपल्याला आपले पारायणाचा वेळ म्हणजे तुम्ही दिवसाला ज्या वेळी करत आहात तोच वेळ तुम्ही पाळायचा आहे, त्याच वेळी आपल्याला पारायण करायचे आहे। एखादी कोणती दिवशी आपल्याला जर अडचण आली असेल तर त्यावेळेस आपण वेळ म्हणजे सकाळी केलं, संध्याकाळी म्हणजे दुपारी तुम्ही त्यावेळेस त्या दिवशी करू शकता। आपण ज्या वेळेस पारायण करताना बसतो त्यावेळेस आपण आसन घेतो तर ते आसन देखील आपल्याला एकच वापरायचे आहे। आसन दररोज बदलायचे नाही, जागा देखील आपल्याला एकच निश्चित करायची आहे। त्याच जागेवर बसून आपल्याला पारायण आपले जेवढ्या दिवसाचे आहे तेवढ्या दिवसाचे पूर्ण करायचे आहे। शेवटच्या दिवशी आपल्याला या ग्रंथाचे पारायणाचे आपल्याला उद्यापन करायचे आहे। उद्यापनाच्या दिवशीचे अध्याय आपल्याला वाचून घ्यायचा आहे। त्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांना आणि या ग्रंथाला पूर्णावरणाचा स्वयंपाक किंवा मग वरण भात, भाजी पोळी, एखादा गोड पदार्थ आणि भाजीमध्ये आपल्याला घेवड्याच्या शेंगाची भाजी ही कंपल्सरी बनवायची आहे आणि त्याचा नैवेद्य आपल्याला गुरुदेव दत्तांना, स्वामी महाराजांना आणि ह्या पोथीला आपल्याला दाखवायचा आहे। त्याचबरोबर एखादे जोडपं आपल्याला आपल्या घरामध्ये जेवू घालायचे आहे, म्हणजे विवाहित जोडपं आपल्याला घरामध्ये जेवू घालायचे आहे। जोडप्यामधील महिलेची ओटी भरायची आहे। यथाशक्ती आपल्याकडून जे आपल्या इच्छेने त्या जोडप्याला काही ना काहीतरी दक्षिणा भेटवस्तू नक्की द्या। अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या गुरुचरित्र म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करायचे आहे। बाकी तुम्हाला जर जोडपं जेवणासाठी म्हणजे घरी आपल्या मिळत नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला त्या दिवशी शिधा तुम्ही दान करू शकता। आपल्या यथाशक्तीप्रमाणे जी काही दक्षिणा आपण देऊ शकतो ती दक्षिणा आपण त्यांना द्यायची आहे किंवा मग मंदिरामध्ये आपण शिधा नेऊन अर्पण केला तरी देखील चालेल। आता संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला नियम काय पाळायचे आहेत अशी शंका आपल्या मनात आलेली असेल तर तुम्ही जर संकल्पयुक्त हे पारायण करणार असाल तर तेवढे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करावे लागणार आहे। मांसाहार आपल्याला वर्ज्य करावं लागणार आहे। मद्यपान देखील या ठिकाणी आपल्याला वर्ज्य करावे लागणार आहे आणि ही सेवा आपण अखंडितपणे म्हणजे खंड न पडू देता आपल्याला ही करायची आहे। फक्त अशाच प्रकारचे एवढे साधे सोपे 2-3 नियम आपल्याला पाळायचे आहे, बाकी कोणतेही अवघड नियम आपल्याला ह्या ठिकाणी पाळायची गरज लागत नाही। तुम्हाला जर काही बेडवर म्हणजे झोपायचे असेल तर तुम्ही झोपू शकता, परंतु जर तुम्ही पालन केलं तर अतिशय उत्तम ठरेल। तुम्हाला बेडवर झोपायची सवय असेल तर बेडवरची गादी काढा आणि बेडवरती सतरंजी हांतरून तुम्ही बेडवर झोपू शकता। परांनं आपण ह्या पारायणाच्या दिवसामध्ये पाळलं तर अतिशय उत्तम राहील, नाही पाळलं तरी काही हरकत नाही। जे काही आपल्या घरामध्ये सात्विक शुद्ध शाकाहारी जेवण बनते ते आपण जेवण ह्या पारायणाच्या दिवसामध्ये जेवायचे आहे। तुम्हाला म्हणजे महिलांना जर ह्या पारायणाच्या दरम्यान आपल्याला जर मासिक पाळी आली तर तुम्ही तुमच्या घरातील इतर व्यक्तींकडून हे पारायण पूर्ण करून घेतले तरी देखील चालेल। ह्या पारायण म्हणजे ह्या ग्रंथाचे अध्याय त्यांनी वाचले तरी देखील चालेल, परंतु तुमच्या मासिक धर्मामध्ये तुमच्या घरातील
इतर कोणीही हे संक्षिप्त पारायण करण्यासाठी तयार नसेल किंवा घरामध्ये कोणीही नसेल अध्याय वाचण्यासाठी, तर तुम्ही तुमच्या मासिक धर्माचे 4-5 दिवस स्किप करायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता। सुतक आले तर आपल्याला ही सेवा करता येत नाही। सुतक आल्यावरती आपण ही सेवा त्या ठिकाणी स्टॉप करायची आहे। सुतक संपल्यानंतर आपल्याला ही सेवा परत एकदा नव्याने सुरू करायची आहे। त्याचबरोबर स्वामी महाराजांची आणि दत्तांची आपल्याला दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये कोणतीही सेवा पारायण करायचे नाही, कारण 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे। संकल्पयुक्त पारायण करताना एवढे दिवस आपल्याला कडून जर ब्रह्मचर्य शक्य नसेल तर तुम्ही नित्यसेवेमध्ये देखील ह्या ग्रंथाचे वाचन करू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला इच्छा आहे परंतु वेळ नाही आहे किंवा कोणतेही कारण असल्यामुळे आपण गुरुचरित्र पारायण करू शकत नाही, त्यांनी अगदीच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करू शकतात। अगदी 30 मिनिटांमध्ये तुम्ही ही सेवा नक्कीच स्वामींच्या महाराजांच्या चरणी रुजू करू शकता। आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल आजची माहिती, तर आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। तुमचे काही प्रश्न डाऊट्स असतील तर नक्कीच कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही विचारू शकता। त्याचबरोबर आपण जर प्रथम माझे व्हिडिओ पाहत असाल, प्रथमच आपण या चॅनलवर आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओच्या सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय महाकाली।